Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Runmai Joshi here. In today's English grammar session, let us learn about past tense. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या इंग्लिश ग्रामरच्या सेशनमध्ये आपण भूतकाळ बघायला सुरुवात करणार आहोत. वी हॅव ऑलरेडी फिनिश्ड विथ द प्रेझेंट टेन्स इन लास्ट फ्यू सेशन्स अँड टुडे we'll be looking at past tense. So when do we use past tense? We use the past tense to talk about an action that was completed in the past. एखाद्या घडून गेलेल्या क्रियेबद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळाला भूतकाळ असं म्हणतात. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, आय प्लेड टेनिस यस्टरडे. मी काल टेनिस खेळले. तर इथं यस्टरडे म्हणजे काल, घडून गेलेला काळ आहे म्हणून आपण पास्ट टेन्सचा उपयोग केला. सो नाव देर आर 4 टाइप्स ऑफ पास्ट टेन्स. The first type is the simple past tense म्हणजे साधा भूतकाळ. Past continuous tense अपूर्ण किंवा चालू भूतकाळ. Past perfect tense म्हणजे पूर्ण भूतकाळ. Past perfect continuous tense म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ किंवा त्याला रीती भूतकाळ असंही म्हणतात. तर हे 4 टाईप्सचे भूतकाळ, वेगवेगळ्या टाईपचे भूतकाळ हे आहेत. आपण हे प्रेझेंटमध्ये हे 4 प्रकार पाहिलेले आहेत. तसे हे 4 प्रकार भूतकाळात देखील आहेत. सिम्पल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. तर लेट अस बिगिन विथ सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे आता आपण साध्या भूतकाळापासून सुरुवात करूया. सिम्पल पास्ट टेन्स. इन सिम्पल पास्ट टेन्स द फॉर्म इज सब्जेक्ट प्लस पास्ट टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब. फॉर एक्झाम्पल, वी वेंट टू अ पार्क येस्टरडे. काल आम्ही बागेत गेलो होतो. आता ह्यात वर्ब आहे वेंट. वेंट हे पास्ट टेन्स फॉर्म आहे म्हणजे थोडक्यात भूतकाळातलं रूप आहे क्रियापदाचं. मूळ वर्ब म्हणजे मूळ क्रियापद आहे गो. गोचं होतं वेंट, भूतकाळातलं रूप. सो वी वेंट टू पार्क येस्टरडे हे आहे सिम्पल पास्ट टेन्समधलं वाक्य. दुसरं बघूया. वी एन्जॉयड अवर ट्रिप टू द बीच. एन्जॉयड ENJOYED हेही एन्जॉय ह्या क्रियापदाचं भूतकाळातलं रूप आहे. नाव वेन डू वी यूज सिम्पल पास्ट टेन्स? वी यूज सिम्पल पास्ट टेन्स टू टॉक अबाउट फर्स्ट an action that has happened in the past and is complete at the time of speaking. साधा भूतकाळ कधी वापरतात? तर एखादी क्रिया घडून गेलेली आहे व पूर्ण देखील झालेली आहे तेव्हा साधा भूतकाळ वापरतात. 2 उदाहरणं बघूया. पहिलं उदाहरण आहे, शी टॉट इन दॅट स्कूल लास्ट इयर. ती गेल्या वर्षी त्या शाळेत शिकवत होती. शिकवण्याची क्रिया गेल्या वर्षी पूर्ण झाली. गेल्या वर्षी त्या शाळेत शिकवत होती त्यामुळे साधा भूतकाळ हे घडून गेलेली क्रिया आहे शिकवणे. तसंच दुसरं वाक्य बघूयात. यू जस्ट एट माय चॉकलेट. त्याचा अर्थ काय? तू आत्ताच माझे चॉकलेट खाल्लेस. खाऊन पूर्ण झालं त्यामुळे भूतकाळ. आता आपण पाहिलं की घडून गेलेली क्रिया आहे तेव्हा आपण साधा भूतकाळ वापरला. दुसऱ्या वेळेस कधी वापरतात? तर हॅबिच्युअल पास्ट ॲक्शन्स म्हणजे नेहमी ज्या गोष्टी भूतकाळात घडत असतील त्याला म्हणतात हॅबिच्युअल पास्ट ॲक्शन्स. एक एक्झाम्पल घेऊया. ही स्वॅम फॉर ॲन आवर एव्हरी डे म्हणजे तो रोज 1 तास पोहत असे. हॅबिच्युअल पास्ट ॲक्शन पोहण्याची.
म्हणून ही स्वॅम फॉर ॲन आवर एव्हरी डे. अजून एक उदाहरण बघूया. शी ऑलवेज रॅन इन द ॲन्युअल मॅरेथॉन. ती नेहमी वार्षिक मॅरेथॉनमध्ये पळत असे. तर अशा तऱ्हेने आपण सिम्पल पास्ट टेन्स पाहिला. परत एकदा मी रिपीट करते. त्याचा फॉर्म होता सब्जेक्ट म्हणजे कर्ता अधिक पास्ट टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे भूतकाळातलं क्रियापदाचं रूप असं त्याचं स्वरूप असतो. सो टुडे वी हॅव लर्न्ड अबाउट सिम्पल पास्ट टेन्स and I think that is all for today's session. In next session I am going to give you a list of verbs with their past tense form. म्हणजे वर्ब म्हणजे क्रियापद आणि त्याची भूतकाळातली जी रूपं आहेत ती मी नेहमी वापरणारे, अर्थात ते खूप आहेत, मी मोजके काही देण्याचा प्रयत्न करीन. त्याचबरोबर आपण रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब्स म्हणजे काय हे पण बघू, जेणेकरून भूतकाळातली पुढची जी टाईप्स आहेत ते समजायला आपल्याला मदत होईल. सो दॅट इज ऑल फॉर टुडे. वी हॅव लर्न सिम्पल पास्ट टेन्स, दॅट इज साधा भूतकाळ आज आपण शिकलेलो आहोत. थँक्यू. धन्यवाद.